सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने काळी खण परिसरात राबवलेल्या सुशोभीकरण प्रकल्पाबाबत गंभीर तक्रारी करण्यात आल्यानंतर अखेर पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून मलमिश्रित पाण्याचे नमुने ताब्यात घेतले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. काळी खण प्रकल्पाचा मूळ उद्देश पाण्याचे प्रदूषण कमी करून ते प्रदूषणमुक्त स्वरूपात नागरिकांच्या वापरात आणणे हा होता. प्रत्यक्षात मलयुक्त पाण्याचे कारंजे उडवले जात असून या पाण्याचे अंश अंगावर, खाद्यवस्तूंवर पडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ झाल्याची तक्रार करत पीपीई किट घालून कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केले होते. हा प्रकल्प पर्यावरण संरक्षणाऐवजी केवळ सौंदर्यीकरणाकडे वळवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. शिवाय कोट्यवधी रुपयांचा खर्च करून अनेक कामे बेकायदेशीररित्या करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. नियोजित 18 मीटर रुंदीचा रस्ता 12 मीटर करण्यात आला. रस्त्याचे रुंदीकरण करण्याऐवजी अरुंदीकरण करण्यात आले. तसेच नियमबाह्य पद्धतीने पादचारी मार्ग वाढवण्यात आल्याचा आरोप आहे. सार्वजनिक अंतर व सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा असतानाही महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही सांगण्यात आले. या तक्रारींची दखल घेत पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रेमनगर परिसरातील काळी खण येथे भेट देऊन मलमिश्रित पाणी ज्या ठिकाणाहून खणीमध्ये मिसळत आहे त्या ठिकाणाची पाहणी केली व पाण्याचे नमुने घेतले. यावेळी महापालिकेचे उद्यान अधीक्षक, परिसर स्वच्छतेची जबाबदारी असलेले स्वच्छता निरीक्षक, बांधकाम विभागाचे अधिकारी राजपूत तसेच तक्रारदारांपैकी शंभूराज काटकर, तानाजीराव रुईकर, पर्यावरण विभागाचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर प्रशासन कोणती कारवाई करते यावर पुढील भूमिका ठरवली जाईल. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन व कायदेशीर लढा देण्याची तयारी आंदोलक व तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय काळामधील भ्रष्टाचार, काळी खण नावाचा एक प्रकार आम्ही काही दिवसापूर्वी उघडकीस केला होता. त्याच्या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि विविध विभागांच्याकडे आम्ही तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आज या ठिकाणी पाहणीसाठी आले, पंचनाम्यासाठी आले आणि या ठिकाणचं पाण्याचं सॅम्पलसुद्धा त्यांनी कलेक्ट केलेलं आहे. कोणतीही प्रक्रिया न करता नागरी वस्तीतले मैला मिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता डायरेक्ट नाल्याद्वारे, गटारीद्वारे काळ्या खणीत सोडलेलं आहे. हे पण त्यांच्या निदर्शनास आलेले आहे. त्याचे देखील पुरावे, फोटो असतील, व्हिडिओ असतील, सॅम्पल असतील, या सगळ्या गोष्टीचे कलेक्शन प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेलं आहे. मला आपल्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला सांगायचं आहे की आमच्या एवढ्या तक्रारी करून देखील महापालिका प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली दिसून येत नाही. त्यांना गांभीर्य नाही आहे. कोट्यावधी रुपये उधळून स्वतःचीच पाठ स्वतः ठोकटून घेतलेला जो प्रकार आहे तो जोपर्यंत या सर्व प्रक्रियेचा धडा यांना लागत नाही आणि त्या सर्व टेंडर प्रक्रियेमध्ये जे पैसे खर्च झाले त्या सर्व पैशाला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या खिशातून हा पैसा वसूल करण्यात यावा म्हणून आम्ही लवकरच या संदर्भात न्यायालयीन लढा सुरू करत आहोत. मागच्या वेळेला प्रतिकात्मक असं पीपी किट घालून आंदोलन केलं होतं. अक्षरशः म्हणजे लोकांना त्या संदर्भात जनजागृती केली आणि जनजागृतीचा परिणाम असा झाला की या सर्व जो प्रोजेक्ट जाणीवपूर्वक जो केला होता तो प्रोजेक्ट हा नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणारा प्रोजेक्ट होता. त्यामुळे जागृत झालेल्या नागरिकांनी आज या प्रोजेक्टकडे पाठ फिरवलेली आहे.